नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. खरं तर बऱ्याच दिवसानंतर नाही, खरं तर बऱ्याच महिन्यानंतर मी आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती आपला हा व्हिडिओ शेअर करत आहे. कित्येक महिने उलटून गेले, आता स्वामींचे अनुभव येत नाहीत किंवा कित्येक महिने उलटून गेले, मी माझे अनुभव सुद्धा शेअर करत नाही. बऱ्याच माझ्या ताईंचे मला फोन येऊन गेले, बऱ्याच ताईंचे मला मेसेज येऊन गेले की ताई तुम्ही आता कुठे बिझी आहात किंवा नक्की कुठे राहता, तुमचे आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ येत नाहीत किंवा जे स्वामींचे अनुभव आहेत ते तुम्ही सांगत नाहीत. आता तुमचे जे लोकेशन आहे ते सुद्धा थोडेसे वेगळे दिसतात, नक्की तुम्ही कुठे राहता, घरी राहता किंवा बाहेर. बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा एक छोटासा ब्लॉग मी बनवलेला आहे. खरं तर 2 वर्ष झाली मी घरापासून थोडीशी लांब आहे. म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच माझं घर, कारण की मी ते ब्लॉग शेअर केलेले आहेत, माझं घर माझं गाव बऱ्याच आपल्या स्वामी भक्तांना परिचित आहे. त्याच्याबद्दलची बरीचशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. पण आता 2 वर्षापासून मी लांब राहते. आमच्या गावापासून आमचं तालुक्याचं ठिकाण आहे वाडा म्हणून, त्या ठिकाणी खरं तर आता मी शिफ्ट झालेली आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं असं झालं की घरात काही वाद झाले का किंवा का तुम्ही बाहेर पडला, तर असं काहीच नाही. मुलीचं शिक्षण गावाकडे असल्यानंतर अभ्यासाकडे थोडासा कमी, म्हणजे अभ्यासाकडे थोडंसं लक्ष कमी किंवा मग मस्तीच खूप जास्त, आणि माझ्या मुलीची मस्ती थोडीशी जास्तच आहे. त्याच्यामुळे असं झालं की थोडंसं म्हणजे ठरवलं असं आम्ही की आता थोडंसं बाहेर पडूयात. आणि मग त्या निमित्ताने म्हणजे तिच्यासाठी खास आम्ही गावातून थोडंसं बाहेर आलो. पण जरी आम्ही गावातून बाहेर आलो असलो तरी आम्ही आठवड्यातले 4च दिवस इथे असतो आणि आठवड्यातले 3 दिवस जे आहेत हे आम्ही आमच्या गावीच असतो. म्हणजे एव्हरी सॅटर्डे आणि संडे तिला सुट्टी असते, मग फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे असे 3 दिवस आम्ही आमच्या गावी आमच्या घरी असतो. आणि बाकीचे जे 4 दिवस असतात ते फक्त आम्ही इकडे तालुक्याच्या ठिकाणी आम्ही जिथे फ्लॅट घेतलेला आहे तर तिथे असतो. बघा, गेल्या वर्षी खरं तर आम्ही रेंटने राहत होतो, म्हणजे भाड्याने राहत होतो. त्यामुळे तिथलं काही मी तुम्हाला दाखवलं नाही, सांगितलं नाही. पण स्वामींच्या कृपेने जे माझं स्वप्न होतं स्वतःचं घर घेण्याचं, तर ते स्वप्न स्वामींनी पूर्ण केलं. पण जसं मला हवं होतं, आतलं इंटेरियर असेल, आतल्या सगळ्या गोष्टी असतील, तर स्वामी कृपेने त्या गोष्टी सगळ्या आता पूर्णत्वास आलेल्या आहेत. म्हणजे मी सांगेल की एक 90% जे घर आहे ते पूर्णतः पूर्ण झालेलं आहे. थोडंफार कुठेतरी बाकी आहे, ते सुद्धा आता म्हणजे ते सुद्धा होण्याच्याच मार्गावरती आहे. जेव्हा पूर्ण घर तयार होईल, त्याचं जे काही इंटेरियर आहे, मी स्वामींचं सुंदर मंदिर कसं बनवलं आहे किंवा त्याची रचना कशी केलेली आहे, घरामध्ये अन्य ठिकाणी मी देवांच्या मूर्ती किंवा फोटोज कुठे कुठे लावलेले आहेत, हे सगळं तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. बरं, तसंच जे काही स्वामींचे अनुभव मी शेअर करत नव्हती, कारण मध्यंतरी 2 वर्षामध्ये थोडंसं जे शेड्यूल आहे ते बिझीच होतं. कारण या घराचं, या फ्लॅटचं जे काम होतं ते सुरू होतं. मग मुलीचं सगळं बघणं असेल, गावी जाणं असेल किंवा मग या फ्लॅटचं काम बघणं असेल, हे सगळं अत्यंत धावपळीचं होतं. त्यामुळे वेळ तेवढा मिळत नव्हता. पण आता सगळं सेटअप आहे, सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. आता सगळ्या लिंक जे आहे ते व्यवस्थित लागलेल्या आहेत. त्यामुळे आता मी पुन्हा आजपासून किंवा एक उद्यापासून स्वामी भक्तांचे जे काही अनुभव आहेत, भक्तांना जे काही स्वामींचे सुंदर अनुभव आलेले आहेत, तर ते सगळे अनुभव मी आज किंवा अगदी उद्यापासून जे काही व्हिडिओ येतील तर त्यामध्ये तुम्हा सर्वांपर्यंत म्हणजे सगळ्यांपर्यंत आपले जे स्वामींचे अनुभव आहेत ते शेअर करत जाईल. ज्यांचे सुंदर अनुभव आहेत, ज्यांनी मला मेसेजेस केलेले आहेत, ज्यांनी मला कॉल केलेले आहेत, तर त्या प्रत्येकाने आपल्या या चॅनलमध्ये किंवा माझा जो व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, तर त्यातून तुमचे जे काही अनुभव असतील तर ते अनुभव नक्कीच माझ्यापर्यंत तुम्ही शेअर करा. श्री स्वामी समर्थ.